होलिकोत्सव काल राज्यासह देशभरात साजरा झाला। होलिका दहनानिमित्त ठाण्यातल्या किसान नगर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होळीची पूजा करून तिचं दहन केलं। यावेळी शिंदे यांच्या 4 पिढ्या एकत्र आल्या होत्या। होळी हा सण सर्वांना एकत्र आणणारा सण आहे। विरोधकांसह आपण सर्वांनी एकत्र येऊन विकास कार्यात सहभागी होऊया असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। विशेषतः कोकण आणि कोळीवाड्यांमध्ये पारंपरिक पद्धतीनं हा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। कोकणात शिमगोत्सव सुरू असून अनेक गावात स्थानिक दैवतांच्या पालख्या निघाल्या आहेत। ग्रामदेवतेसमोरच्या पटांगणात काल रात्री होलिका दहन करण्यात आलं। होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज रंगांची उधळण करत धुळवडीचा आनंदोत्सव साजरा केला जातो। यासाठीही पर्यावरणस्नेही रंगांचा उपयोग करावा असं आवाहन करण्यात आलं आहे।